पोचलो बाबा जुवा बेटावर. सनसेट चुकला मात्र आयुष्यभर लक्षात राहतील असे किस्से घडले. म्हणजे परबला पहिल्यांदा भीती वाटत नव्हती कुठल्या तरी गोष्टीची आणि पणी घाबरलेली. भालेकर तर सदमा लागल्यासारखी बसली होती आणि बाजूला त्यांच्या एक अनोळखी काकी होत्या. त्यांना एवढं इम्बॅरेस झालेलं पण तरी पण मी भंकस करतच होती त्यांची. बाय द वे हे काका जे होडी चालवतायत ना ते इतके गोड आहेत. म्हणजे आम्हाला खूप लेट झाला तरी ते लेटपर्यंत आमच्यासाठी थांबून होते. का आता सगळ्या मुली आहेत आणि सगळ्या सुरक्षित गेल्या पाहिजेत. ही कोकणातली माणसं आहेत ना, मला ह्यांची ही एक गोष्ट खूप भावते. म्हणजे प्रत्येक येणारा पर्यटक हा आपल्या घरातलाच कोणीतरी असल्यासारखी जी एक वागणूक आपल्याला मिळते. म्हणजे आमचं अचानक ठरलं की तिकडे जाऊन आपल्याला माडी प्यायची आहे आणि त्या काकांनी स्पेशली आमच्यासाठी झाडावरनं काढून की मिळणार तुम्हाला, थांबा आम्ही देतो काहीतरी करतो असं करून त्यांनी जे अरेंज केलं. आणि तिकडचा निसर्ग आणि बेटावरचं एक वेगळं गाव जिथे फक्त 35च घरं आहेत आणि ती घरं इतकी सुंदर आहेत, इतकं शांत आणि इतकं निवांत मला कुठेच नाही वाटलं जितकं मी त्या बेटावर एन्जॉय केलं. खूप कमाल वातावरण होतं. थोडा काळोख पडलेला पण तरी पण आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि तिकडे ही खाडी होती जी एक वेगळी शांतता देत होती. आमच्या गप्पांना एक वेगळं उधाण आलेलं. तिकडची घरं एक ऑथेंटिक आणि जुनी अशी एक वाईब देत होती जी आम्ही खूप एन्जॉय केली. आणि जुवा बेटावरून खूप सारी शांतता, निवांत आणि सगळं टेन्शन सोडून मग आम्ही जुवा बेटाला बाय बाय बोललो. खूप कठीण होतं तिकडनं निघणं कारण आम्हाला कुणालाच तिकडनं जावं असं वाटत नव्हतं. इतकं सुंदर बेट होतं. बाहेर रात्रीची मला खूप भीती वाटते पण स्वामी माझ्यासाठी त्यांचे रक्षक सगळीकडे पाठवतात. तसाच हा माझा नवीन मित्र जो पूर्ण रात्र माझ्या बाजूला बसून होता. दिवस दुसरा ज्यासाठी आम्ही मैत्रिणी सगळ्या भेटलो होतो. आमची लाडकी मैत्रीण गॉसिप क्वीन निकिता उर्फ निकुताई. आमच्या स्कूलमधली नाही आहे ती पण आमच्या स्कूलच्या ग्रुपमध्ये तरीही ॲड झाली. शाळेतल्या गप्पा सुरू झाल्या की बंद करा रे मला कंटाळा येतोय असं म्हणून बोलणारी. सगळं लोकेशन कसं फोटोजेनिक हवं आणि एस्थेटिक्सचा किडा घेऊन फिरणारी निकुताई. लग्न होत आहे विश्वासच बसत नाहीये. ग्रुपमध्ये एक एक करून पोरी सासरी जात आहेत. आमच्यातली एक काकी भालेकर, आत्ता तुम्ही येताय मग 2-3 वर्षांनी तुमची मुलं येणार पिकनिकला, मग मी त्यांना कशी सांभाळेन असं एक टिपिकल वाक्य म्हणते आणि आम्ही त्यावर सगळे हसलो. खूप छान वाटतंय. सगळे एकत्र ग्रो करतोय. डॉक्टर, मॅनेजर, IT, मेकअप आर्टिस्ट, डिजिटल क्रिएटर, महाडा ऑफिस वेगवेगळ्या क्षेत्रातून सगळ्या मोठ्या होतोय. सुपर प्राऊड ऑफ यू माय गर्ल्स. अजून खूप एक्सप्लोर करूया आणि धम्माल करूया.